नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. घटना कर्नाटकमधली आहे, पण त्याचा महाराष्ट्राशी संबंध आहे आणि खऱ्या अर्थाने ब्रेकिंग न्यूज आहे. कारण जे चडचणमध्ये, कारण सोलापूर आणि कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्याच्या, आता ते विजयपूर, आपल्याकडचे पश्चिम महाराष्ट्रातले अनेक लोक, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे, धाराशिवचे, बीडचे, लातूरचे लोक चडचण इथं जाऊन लग्नाचा बस्ता भरतात. कारण तिथं एका जुन्या वाड्यामध्ये एक मोठी अशी फॅक्टरीसारखंच एक कपड्याचं दुकान आहे. तर ते दुकान आता मोठ्या नवीन एका ठिकाणी स्थलांतरित झालं, पण गेली 2-3 दशकं हे चडचण गाव महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध आहे. तर त्या चडचण गावातनं, कर्नाटकमधनं ही ब्रेकिंग न्यूज आहे. SBIच्या बँकेवरती तिथे दरोडा पडला आहे. 21 कोटी रुपयाचा ऐवज लुटून दरोडेखोर हे महाराष्ट्राच्या दिशेनं पळून निघालेले आहेत. त्यात त्यांनी 20 किलो सोनंसुद्धा घेऊन पळ काढला आहे. कर्नाटक राज्यातल्या विजयपुरा जिल्ह्यातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चडचण शाखेमध्ये संध्याकाळी 5च्या सुमाराला सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. एकूण सुमारे 21 कोटी रुपयाची त्यांनी चोरी केली आहे. यामध्ये 1.4 कोटी रुपये रोख आणि 20 किलोचं सोनं. कारण सोनं 20 किलोचं जरी सोनं असलं तर ते कॅरी करायला काय, एका बॅगमध्ये ते कॅरी होऊ शकतं, इतकं मोठं सोनं आहे ते. या दरोडेखोरांनी महाराष्ट्राच्या दिशेनं पलायन केल्याचा पोलिसांना अंदाज आहे. हे मंगळवारची घटना असली तरी बुधवारी काय काय घडले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण बी निंबर्गी यांनी असं सांगितलं आहे की या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला आहे. पण त्याच्या पुढची इंटरेस्टिंग गोष्ट आहे की कर्नाटकमध्ये SBI बँकेवरतीच हा गेल्या 3-4 महिन्यातला दुसरा दरोडा आहे. आधीच्या दरोड्यामध्ये पण कोट्यावधी रुपयाची रक्कम लुटली गेली आहे. दरोडेखोरांनी लष्करी गणवेशासारखे कपडे घातले होते, तोंडावरती मास्क होता. मंगळवारी हे दरोडेखोर SBI चडचण ब्रँचमध्ये संध्याकाळी 6:30 ते 7:20च्या दरम्यान आले. 5 जण होते, त्यातले 3 जण बँकेच्या आतमध्ये आले, 2 जण बाहेर उभा राहिले. त्यांनी बँकेतल्या मॅनेजर आणि कॅशियर आणि इतर लोकांवरती शस्त्र ताणली आणि मग शस्त्र ताणून त्यांनी काय केलं, कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधले, बँकेतली रोख रक्कम आणि सोने बॅगेमध्ये भरले आणि बँकेला बाहेरून कडी लावून ते पसार झाले. आणि या घटनेच्या वेळी त्यांनी गोळीबारही केला. इंटरेस्टिंगली ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला बँकेमध्ये एकही सुरक्षा रक्षक नव्हता. आता ही 4 महिन्यातली दुसरी घटना आहे. विजयपूर जिल्ह्यामध्येच गेल्या 4 महिन्यामधला हा सगळ्यात मोठा बँक दरोडा जो पडला त्यापैकी एक आहे. याआधी 25 मेला विजयपुरा जिल्ह्यातल्या मानगुली गावामध्ये कॅनरा बँकेमध्ये 53 कोटी रुपयाचं सोनं आणि 5.20 लाख रुपयाची रोख रक्कम चोरण्यात आली होती. त्याचं काय झालं तेही मी तुम्हाला सांगतो, पण आधी याचे तपशील बघा. काय केलं त्यांनी, तर हे जे दरोडेखोर आहेत हे आले आणि मानगुली आणि ह्या आधीच्या ह्या दोन्ही व्यवहारामधला एक साधर्म्याचा भाग काय बघा. आधी त्यांनी काय केलं की बँकेच्या, म्हणजे मानगुलीच्या ठिकाणी जो दरोडा पडला होता ज्याच्यामध्ये 53.26 कोटी रुपये मूल्याचे सोनं चोरलं होतं आणि 5.20 लाख रुपये चोरले होते. तर याच्यामध्ये बँकेच्या माजी शाखा व्यवस्थापकालाच पोलिसांनी अटक केली. तोच मुख्य सूत्रधार निघाला. आरोपीनं काय केलं, बनावट चाव्या बनवल्या, CCTV फुटेज घेतलं काढून आणि काळी जादूच्या वस्तू काहीतरी आपण ठेवतोय बँकेमध्ये असं म्हणून त्यांनी ती गडबड केली आणि मग तिथून ते पळून गेले. आता ह्या दोन्ही ज्या घटना आहेत, या घटनेमध्ये महाराष्ट्राचा संदर्भ असा आहे की विजयपूर जिल्ह्यापासून महाराष्ट्राची सीमा सगळीच, म्हणजे सोलापूर, कोल्हापूर, सांगली ही जवळ आहे आणि त्यामुळं ते तिथे येऊन तिकडे गुन्हा करतात आणि इकडे येऊन ते लपतात. आणि महाराष्ट्रातले अनेक संशयास्पद मृतदेह किंवा कर्नाटकमधले अनेक संशयास्पद मृतदेह हे या दोन्ही राज्यांच्या सीमेवरती आढळून येतात. तिकडं गुन्हा करायचा, इकडं पळून यायचं, किंवा इकडं गुन्हा करायचा, तिकडे पळून जायचं आणि मग ते मृतदेह, त्याचा तपास होत नाही, गुन्हेगाराचं इसिप्त तोपर्यंत साध्य झालं असतं. आता या दोन्ही घटनेतलं साम्य पण मी तुम्हाला सांगतो की विजयपुरा जिल्ह्यामध्ये आणि आधीच्या मानगुलीमध्ये जी घटना घडली, लष्करी किंवा पोलिसांच्या सारखा लष्करी गणवेश हे दोन्ही ठिकाणी वापरले गेलेत. दोन्ही लुटीच्या घटनेमध्ये लष्करी गणवेश होता, मास्क होता, त्याच्यानंतर त्यांनी CCTV बनावट किल्ली आणि शस्त्र वापरले. सेम पुन्हा पद्धती केली. शाखेतल्या कर्मचाऱ्याला बांधलं, धमकावलं
कर्मचाऱ्यांना बांधून ठेवून धमकावून देऊन सेम पद्धतीने केलं की सोनं पळवून घेऊन गेले. ते मुख्य लुटेचा भाग जो होता तो त्यांचा सोन्यावरती कॉन्सन्ट्रेट होता. SBIच्या आत्ताच्या लुटीमध्ये 20 किलो सोनं आहे, आधीच्या लुटीमध्ये 53 जवळपास 58.97 किलो सोनं आहे. आणि पलायनाची पद्धती पण बघा, दोन्ही वेळेला दरोडेखोरांनी वाहनं वापरली. सीमा भागातल्या महाराष्ट्राच्या दिशेनं ते पळत आले. आणि एक अशी आता मला माहिती मिळते आहे, कारण चडचणच्या थोडंसं पुढं महाराष्ट्राच्या जवळ काल वापरलेलं दरोड्यातलं वाहन हे क्षतिग्रस्त म्हणजे नुकसान झालं, अपघात वगैरे घडला असं दाखवलं गेलं. तिथं पोलिसांना आढळून आलं. पण इंटरेस्टिंगली पोलिसांचा असा संशय आहे की ज्या वेळेला ते कर्नाटकमधनं आले तेव्हा त्यांनी दुसरं वाहन तयार ठेवलेलं होतं. चित्रपटात जसं होतं अगदी तशा पद्धतीचा हा दरोडा आहे. तिथं आले, त्यांनी वाहन क्षतिग्रस्त म्हणजे त्याला काहीतरी अपघात झाला असं दाखवलं, दुसऱ्या वाहनामध्ये बसले पळून गेले. आता हा जो त्यांचा प्रयत्न आहे तो पुरावा मिटवण्याचा प्रयत्न आहे. आणि पोलिसांच्या समोरचं तपासाचं हेच मोठं आव्हान असणार आहे की दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये एवढी त्रुटी कशी होती. तिथे पण म्हणजे आधी कॅनरा बँकेच्या दरोड्यामध्ये पण सुरक्षा रक्षक नव्हता, इथे पण सुरक्षा रक्षक नव्हता. आधीच्या कॅनरा बँकेच्या दरोड्याच्या घटनेमध्ये 15 जणांना अटक केली आहे, पण त्यात त्या सुरक्षा रक्षकाचा समावेश नाही आहे. इथे पण आता अटक होईल, पण प्रश्न मुख्य हाच उपस्थित होईल की सुरक्षा यंत्रणा पुरेशी का नव्हती, सुरक्षा रक्षक का नव्हता, आणि फिजिकल आणि इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व्यवस्था जशा असायला हव्यात तशा काय नाही आहेत. आणि कॅनरा बँकेच्या संदर्भामध्ये सोन्याचा मोठा भाग वसूल झालेला आहे आणि पोलिसांनी त्यावेळेला वेगवान अशा पद्धतीनं ही कृती केली आणि त्यानंतर हे घडलं. मला आठवतं की पंजाबमध्ये पंजाब नॅशनल बँक होती किंवा कॅनरा बँकच होती पंजाबमध्ये, तिथे पण एक 4-5 वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा दरोडा पडला होता. 117 कोटी रुपयाचं सोनं, मोर दॅन दॅट, हे त्यावेळेला चोरी गेलं होतं. सेफ लॉकर्स जे असतात ना सोन्यात, काय करतात सामान्य लोक साधारणपणे आपल्या घरामध्ये सोनं ठेवण्याच्या ऐवजी बँकिंग लॉकरचा वापर करतात आणि त्याच्या ज्या वॉल्ट्स बनलेल्या असतात त्या वॉल्ट्सची चावी बँकेतल्या कुठल्या तरी कर्मचाऱ्याकडे असते. आणि मग तो कर्मचारी जर वेगवेगळ्या कारणामुळं किंवा लोभामुळं अशा एखाद्या टोळीच्या संपर्कात आला की तो त्यांना बळी पडतो, जे पंजाबच्या कॅनरा बँकेमध्ये झालं होतं असं म्हणतात. आणि त्याच कर्मचाऱ्यांनी दिलेल्या टिपशिवाय हे होत नाही. त्याला बरोबर माहिती आहे 6:30 ते 7:20 याच काळामध्ये दरोडा टाकायचा आहे, त्याच वेळेमध्ये सुरक्षा रक्षक तिथं असणार नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून टाकलेला हा दरोडा आहे, तो महाराष्ट्राशी संबंधित आहे, कारण हे लोक महाराष्ट्रामध्ये पळून आलेत असा संशय आहे. आणि म्हणून त्या अर्थाने ही ब्रेकिंग न्यूज आहे. जर तुम्हाला ह्या संदर्भामध्ये कुठे काही थोडासा जरी संशय आला, कारण हे शेवटी दरोडेखोर जे काही सोनं चोरतील ते कुठे ना कुठेतरी विकण्याचा प्रयत्न करतील आणि ते सोनं हे कदाचित बिस्किट स्वरूपात असेल, कदाचित ओर्नामेंट जे वेगळ्या पद्धतीचे असतात तशा स्वरूपाचं असेल. थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे की गाव पातळीपासून आपल्या शेजारच्या राज्यापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे काही घडतंय ते तुमच्यासमोर मांडायचं, मांडताना मधलं विश्लेषण तुम्हाला नीट सांगायचं आणि तुमची आणि माझी जबाबदारी पण निश्चित करायची. थांबूया.